पाहायला गेलं तर आज मराठा समाजातील लोकांसाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे। कारण गेले 7 महिने जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला आज यश आलेलं आहे। मुख्यमंत्री राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या मान्य केल्या आहेत। काल 2 वेळा सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलं होतं। एकदा सकाळी आलं आणि एकदा रात्री आलं होतं। त्यानंतर सर्व ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या। त्यामधल्या मुख्य मागण्या असतील सगळे सोयऱ्यांची मागणी असेल किंवा मग अन्य दुसऱ्या कुठल्या जे राजकीय गुन्हे आहेत मराठा समाजातील लोकांवरती ते मागे घेण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे। त्यामुळे मराठा समाजातील लोक आता अत्यंत आनंदामध्ये आहेत। त्यांचा आरक्षणाचा लढा आज त्या आरक्षणाच्या लढ्याला यश आलेलं आहे। पूर्ण उत्साहाचं वातावरण मराठा समाजातील नेत्यांमध्ये आहे। त्यानंतर पालकमंत्री मुंबईचे मंगलप्रभात लोढा असतील किंवा मग दीपक केसरकर असतील हे दोघेही काल मध्यरात्री आले आणि त्यांनी स्वतः ही माहिती दिली की आज थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये येतील, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवतील आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील ही आपली भूमिका मांडतील आरक्षणासंदर्भातली, आंदोलनासंदर्भातली। खरं म्हणजे पाहायला गेलं तर आज हे मराठा आरक्षण स्थगित होणार आहे। आनंदाचा उत्साहाचा गुलाल जो आहे तो मराठा समाजातील नागरिक आज वाशीमध्ये उडवणार आहेत। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। सरकारने अध्यादेश काढलेले आहेत। काल रात्री या संदर्भात सर्व माहिती जी आहे ती दोन्ही पालकमंत्र्यांनी दिलेली आहे। आपल्यासोबत मराठा समाजातील नागरिक इथे जोडले गेलेले आहेत। कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आपण पाहू शकता। दादा काय सांगाल, 7 महिन्यांचा लढा होता तुमचा, आज त्या लढ्याला यश येत आहे, आरक्षण शेवटी तुम्हाला मिळत आहे, काय पहिली भावना? पहिली भावना हीच की आम्हाला आरक्षण मिळालं म्हणजे आम्ही आज 26 जानेवारी सारखा स्वातंत्र्य दिनासारखा हा दिवस आम्ही साजरा करणार, दरवर्षी या तारखेला साजरा करणार। मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। तुमच्यावरती जे राजकीय गुन्हे होते ते देखील मागे घेण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्यांना आता यश मिळालेलं आहे। कसं पाहता याकडे? यश मिळालं म्हणजे आम्हाला यशच लागत होतं, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो ना मुंबईला। आम्ही दुसऱ्या कारणाने काही झालो नाही ना, मग आम्हाला यश भेटलं बस एवढं लागत, आम्हाला दुसरं काही लागत नाही। आता काय सांगाल, एवढ्या 7 महिन्याच्या आंदोलनाला यश आलेलं आहे, काय पहिली भावना? मनोज दादाच्या जवळपास 7 ते 8 महिन्याच्या यशाला यश म्हणजे कारकिर्दीमध्ये मोठं काम झालेलं आहे त्यांचं। आरक्षण भेटल्यासारखंच म्हणजे भेटलंच आम्हाला म्हणलं चालतं। आज आमच्या 7 महिन्यांच्या लढ्याला खरं तर यश आलेलं आहे, ही भावना आहे। जी मेहनत जी केलेली होती मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलेलं आहे अशी प्रत्येक नागरिकांची भावना आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशी येथे येतील, शिवाजी चौकामध्ये येतील। त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे सभा घेतील आणि आरक्षणासंदर्भातलं आपलं उपोषण मागे घेतील आणि पुढील भूमिका जाहीर करतील। पाहायला गेलं तर मराठा म्हणजे ओबीसीतून मराठ्यांना जे आरक्षण मिळणार आहे त्यानंतर कुठेतरी ओबीसीमधील नेते देखील आक्रमक झाले आहेत। असं देखील म्हणतात की जर का ओबीसीमधून मराठ्यांना दिलं तर कदाचित ओबीसींचं आरक्षण नष्ट होऊ शकतं, अशी भूमिका जी आहे ती ओबीसी समाजातील नेत्यांनी काही बोलून दाखवली। आता या पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की राज्य सरकार यामध्ये नेमकं काय करतंय, राज्य सरकार यामध्ये नेमकं कोणती भूमिका मांडतंय। कारण 2 समाजामध्ये वाद पेटवतंय असं कुठेतरी विरोधक देखील म्हणत होते। आता नेमकं राज्य सरकार यामध्ये कोणती भूमिका घेते, दोन्ही समाजाला कशा पद्धतीने न्याय देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ओबीसी एका ठिकाणी ओबीसी आक्रमक झालेले आहेत आणि एका ठिकाणी आता मराठा आंदोलन जे होतंय 7 महिने ते कुठेतरी आता शांत होणार आहे। मराठा समाजाच्या मागण्या ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भात। आता ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या नेमका सरकार आता नेमकं काय भूमिका घेत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।